नमस्कार अमरावती. अमरावती शहरात 8 जून रोजी दुपारी अचानक आलेल्या वादळी पावसाने आणि सुसाट वाऱ्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली. काही मिनिटाच्या पावसातच शहरातील अनेक भागांमध्ये मोठमोठे वृक्ष कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झालाय. पोलीस पेट्रोल पंप चौकातील वाहतूक सिग्नलचा खांबही वादळी वाऱ्याच्या तडाख्याने कोसळला. त्यामुळे काही काळ वाहतूक व्यवस्थेवर ताण निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राह्मणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने रस्त्यात अडथळा ठरणारा खांब हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलीस आयुक्तालय परिसर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि पोलीस पेट्रोल पंप मार्गावरही अनेक वृक्ष कोसळल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. दरम्यान महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून रस्त्यावर पडलेले वृक्ष हटवण्याचं काम सुरू केलं. या दमदार पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या तीव्र उष्णतेपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. मात्र वादळी वाऱ्यांमुळे शहरातील काही भागांमध्ये नुकसान झाल्याने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून मनपा आणि पोलीस प्रशासनाकडून युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू आहे. हवामान खात्यानेही पुढील काही दिवस पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.